काही नाही, जास्त काही नाही. फक्त कधी मी मा हाती नवा नवा फोन आला होता तर बस मी चॅटिंग करायला. मी म्हटलं मला खुशी, एवढी खुशी का बा लोक मा मैत्रिणी चॅटिंग करत होत्या, फेसबुक चालत होत्या. तर मग मी फेसबुक घेतला तर मग तिथं फ्रेंड रिक्वेस्ट असं आलं तर मग मी त्याला ऍक्सेप्ट केलं. म्हटलं काय होई, मला काही एवढं माहित नव्हतं ते फेसबुकचं. तर मग तिकडून हाय असा मेसेज आला. मग मी बी हाय लिहून पाठवलं. तर मग हाय हॅलो मला वाटलं इथं चांगलं आहे गड्या, म्हटलं मस्त मेसेज पाठवून राहिलं म्हटलं. तर मग त्यानं माझी विचारपूस केली, मी त्याची विचारपूस केली. असं करता का नाही त्याला प्रेम असून गेलं मला. तर मग डायरेक्ट भेटायला आला तो. मला वाटलं नाही तो मला भेटायला येईन म्हणून अमेरिकेतून इथं. तर तो डायरेक्ट भेटायलाच आला. पण मी 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 तेव्हा कधी मी थोडीशी काळी वगैरे दिसत होती, केसही माये बरोबर नव्हते, झिपरी झापरी राहत होती मी. तर मग मला असं वाटतं की त्याला मी दिसन तर कसा म्हणून गड्या, काय म्हणून गड्या म्हटलं तो. तर म्हणून मग मी कधी गावले चालली गेली मायावाल्या. मी साधनाला सांगून दिलं का ते इथं राहत नाही असं सांगून देवा म्हटलं तिले. तर तो आला मा खोलीवर आणि मग भेटल्या साधनाला. तर साधनानं तसंच सांगितलं मी म्हणलं तसं. असं मग फेसबुकवर डीपी तर राहते, डीपी पाहून नाही समजलं त्या मिळाले का पोरगी अशी आहे बा, काय रे चॅटिंग करावं, हाय हॅलो इथं आला ना. मग काय झालं, मग तुम्ही गावले चालले गेले. मग साधनाला विचारलं मग त्याच्या बाद मी हिरोईनीची फोटो ठेवली होती ना. आता मग त्याला कसं माहित मी साधं दिसत नाही म्हणून मी माझे फोटो ठेवले नाही. मी हिरोईनीची फोटो ठेवली. त्याला वाटलं की हे खरी खरीच होय बा. नाही सांगितलं नाही, हाव करत गेली. मी टाइमपास करत होते, तो खरं करत होता. आणि मग थोडे चॅटिंग करता का नाही तर मे बी असं वाटतं मला बी का मी बी खरं प्रेम करायला लागली काय. तर मग एवढं रातभर आम्ही चॅटिंग करत राहू. दिवस निघाल्यावर गुड मॉर्निंग गुड नाईट असं तसं काय जेवली हे ते सगळं तो तिचं सांगे, मी इथं सांगू. तर मग तो येतो म्हणे भेटायला. मला येतोच म्हणे, मला भेटायचंच आहे म्हणे. मी नाही केलं तरी अचानक आला. म्हटलं साधनाला येऊन गेली तर सांगलो म्हटलं गावले गेली. तर मी गावले चालली गेली तर मग गावले आला मला पाहा ढुंडत कसं काय ढुंडलं काय माहित. मला गावले आला. मग मला पाहिलं तर म्हणते चीटर, यू आर चीटर, यू चीट मी असं तसं इंग्लिश बोलून चालला गेला. आणि पोलीस घेऊन आला. मग त्याच्या मावशीने पोलीसला घेऊन आला. मग पोलीस बिला बोलले मला, त्याची मावशी बी बोलली मला. माझ्या बाबा तर बस मारायला ना तोडाले धावे मध्ये. माझ्या आई तर पहिल्यापासूनच बोले. असं झालं होतं. मग का नाही असं बरं आता होता लेखाचा हिरोईनचा फोटो दिसला तर चांगली आहे, आणि तुम्हाला रिअल पाहिलं तर मग कुठं गेलं मग त्याचं प्रेम. म्हणजे मग त्याचं तुमच्या चेहऱ्यावरच प्रेम होतं फक्त. आणि मग माझ्या आईनं मला पार्लर मध्ये नेलं. अशी दिसते म्हणे ह्याच पोट्यानं नकार दिला म्हणे. तर मग लग्न करायला लागेल तर कशी दिसन म्हणे. तर मग गावातल्या बाईनं म्हणलं का पार्लर मध्ये नाही तिला चांगलं फेशियल गिशियल चांगलं करून घे, चांगली दिसन पोट्टी चांगली आहे तशी. मी काही करत नव्हती ना, मी क्रीम नाही लावू काही नाही, चेहरा धुवून आहे तर काळा चेहरा पडला होता माया. आणि केस माझी प्रेमाने होते. तर मग मी गेली तिथं पार्लर मध्ये. तर मग त्यानं चेहरा धुवून दिला आणि हे क्रीम घे म्हणे, हे लावत जा म्हणे. तर मी आतापर्यंत फेस क्रीम लावून राहिली आता. तर एवढा गोरा दिसते माझा चेहरा. आणि केस गिस चांगले सेट करून दिले. तर मग त्यानं पाहिलं मला तर बापरे. मग तो असा मागो लागला तो. मा पिच्चा नाही सोडला मग त्यानं. तर मग मी नाही म्हणत तरी कधी मग मा घरी आला. आणि माझ्या बाबानं तर हाकललं त्याला तरी गेला नाही, अजून आला. आणि काय नाही केलं माझ्या बाबाला खुश करायसाठी त्यानं का माझ्या बाबानं लग्न लावून दिलं पाहिजे म्हणून. पण माझ्या बाबा खुश झाले, माझ्या बाबा झाले खुश. पण कधी असं झाले का बाबा खुश. मग काय आडवा आला, मग काऊन नाही लग्न लावून दिलं, तर काऊन लग्न काऊन नाही झालं. तर मग पळाला असं तो. नाही तसं नाही, माझ्या बाबा खुश झाले. पण माझ्या बाबाने एक अट घातली का तू पैसा कमावून आण, मोठा माणूस व्हा आणि तेव्हा मा पोरी संग लग्न करायला ये. तर तो मोठा बोलून गेला का आता तुमच्या पोरी संग काकाजी म्हणे मा बाबाले, काकाजी आता तुमच्या पोरी संग लग्न करायला मी तवाच येईन जेव्हा मोठा माणूस होईन आणि खूप पैसा कमवून मी तवाच येईन असा म्हणून गेला. अरे मग मोठा माणूस झाला म्हणजे पैसा कमवून आणला म्हणजे मग आला तर मग काय करा. मग त्याच्यापेक्षा राहू द्या बा, आपलं मोडून टाकू मग. जर तो आला गेला तर मग काय करता. मग नाही येऊ शकत तो आतापर्यंत आला नाही ना. आता येईन का नाही येत तो आता. कल्याणी मला एवढं सांगा, मग तुम्ही खरं प्रेम करायला लागले होते का त्याच्यावर. हो मला असं वाटे का चांगला साथीदार आहे बा, चांगला आहे बा. माझे प्रेम तर झालंच होतं म्हणा. थोडस करतच होती मी प्रेम. थोडस लय नाही करत होती मी बी प्रेम करत होती. मग चालला गेला तो ना. मग मी काय करू. मग मी अभ्यासात ध्यान दिली, अभ्यासात लागली. मग मी भुलून गेली त्याले. मग मी आलो नाही. आता कल्याणी एक सांगू काय, आता तुम्ही तुमच्या मनाची गोष्ट सांगितली, मी सांगतो मा मनाची गोष्ट. मी गावात आलो आणि त्या एक दिवशी तुम्हाला पाहिलो ना, पाहिल्याबरोबरच मला असं वाटलं हेच पोरगी आहे आता माझ्यासाठी लग्न करायला होती, दुसरं कोणीच नाही. हेच पोरगी मला देवानं पाठवली माझ्यासाठी लग्न करायला, असंच वाटलं मला पाहिल्याबरोबर. तर नाही म्हटलं होतं मी तुम्हाला बोललो होतो ना काहीतरी का तुम्ही खूप सुंदर आहेत गावच्या. तुम्हाला किती राग आला होता रे. हो मला राग आला होता, कारण मी तेव्हापासून मी मा बाबाला बी सांगितलं होतं का बाबा हे गलतीनं झालं, मी असं कधीच करणार नाही. तर कोणी पोरग माझ्या संग बोललं मला रागच ये. मला तुमचा बी लय राग आला होता. पण मग
ते तुम्हाला झापड मारून दिली मी आणि तुम्ही काही रिॲक्ट नाही केलं, काही नाही. आणि अजून मग माफी मागितली मी. आता मग त्याच्यानं मग मला काही असं वाटलं का तुम्ही चांगले आहे बा. असं असं बरं ठीक आहे. पिंकीचे मामा, काय झालं? हे पहा पिंकीचे मामा, मी हे सगळं याच्यासाठी सांगितलं तुम्हाला, कारण की समोर चालून लग्न झाल्यावर दुसऱ्या कोणापासून तुम्हाला माहित झालं असतं तर तुम्ही हेच म्हटलं असतं की तू भूतकाळ मला कोण नाही सांगितलं तुनं लग्नाच्या पहिले, असं तसं झालं असतं. म्हणून मी लग्नाच्या पहिले क्लिअर केलं. तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर तुम्ही बी सांगू शकता. नाही नाही कल्याणी, मी एवढा अभागा, एवढं माझा भाग फुटलेला आहे का कोण्या पोरीचा टच बी हाताला झालं नाही. हा का कोणी पोरगी माझ्या संग बोलली बी नाही का, काही नाही. आणि पाहुणे पाहाले, पोरगी पाहायला गेलो होतो त्या गावी, एक गावी, तर ते पोरगीच मला पसंत नाही. आपल्या साधनासारखी पांढरी फट, तर ते पोरगी मला पसंत नाही पडली. बस बाकी दुसऱ्या पोरी संग नाव जोडलं गेलंच नाही आजपर्यंत, बिलकुल नाही. असं हाऊस नाही मी. आणि पहिल्यांदाच मला कोणी पोरगी आवडली ते तर तुम्ही, बस. असं ठीक आहे, पण माबद्दल जे काही घडलं, मा जो भूतकाळ झाला, तो भूतकाळ जर मा वर्तमानात आला, मा समोर आला, आपल्या समोर आला, तर तुम्ही काही मला बोलू नका का असानं असं झालं, तशानं तसं झालं, मग घरानं हे काम मोठ्या नाजूकपणे होऊन राहिलं, तर हे टिकून राहिलं पाहिजे. हे मायाई घडी 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 मला ताना मारून राहिली. पिंकीचे मामा, मायाई घडी घडी मला ताना मारून राहिली. जास्त मनानं होऊन राहिलं, जास्त मनानं होऊन राहिलं. अशी समोर चालून आपल्यात काही बिघडलं तर माझे आई बाबा काही नाही बोलणार, माझं जीवन खराब होईल. म्हणून म्हणतो तुम्ही माझे जीवन खराब करजा नको. समोर चालून असं चांगलं चांगलं राहायचा. कल्याणी, तुम्हाला मावर विश्वास नाही काय? मी तुमचं जीवन खराब करायला नाही आलो, तुमचं जीवन सुधारायला आलो मी. आणि तुमच्या बाबाने जी अट घातली त्या अटीला मी पूर्णपणे मान्य आहो. तुम्ही जे म्हणाल ते तुम्ही करा, जसं म्हणाल तसं तुम्हाला करू देईन मी तुमच्या आड कधीच नाही येणार, तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच नाही जाईन. विश्वास तर आहे, पण चांगले चांगले विश्वासघात करतात म्हणून म्हटलं तुम्ही तरी विश्वासघात नको करजा. कारण की पाय ना, हत्तीचे दात पहाचे वेगळे, खावाचे वेगळे राहते. आता चांगलं चांगलं दिसते आणि मग वाईट होते, वाईट व्हायला टाइम नाही लागत. तर म्हणून म्हणतो मी पहिलेच सांगून दिलेलं बरं. नाही नाही कल्याणी, आपण हत्तीच्या दातासारखा नाही आहो. माझे खावाचे थेट आणि दाखवायचे थेट आहे, एकच दाते आहो. 32 दाता फक्त मला, 32 त्याला थाटून थेट दाखवतो. हो ठीक आहे, तसं कधी होणार नाही. ते तुम्ही टेन्शन घेऊ नका, काहीच टेन्शन नको घ्या, काहीच होणार नाही, सगळं चांगलंच होणार आहे. तुमच्या मनानं झालं, तुमच्या मनानंच होणार आहे शेवटपर्यंत. ठीक आहे, चला मग आता लवकर, लय टाइम होऊन गेला. तसा बी गाडी बी भेटली पाहिजे लवकर. इथून तर गाड्या बी येत नाही, येते तर भरलेच येते. किती भरली गाडी असेल ना तर फटकन बसून चाललो जाऊ. मग तिकडे टाइम नाही झाला पाहिजे, माझे बाबा वाट पाहिजे माईवाली. चला ना जरासं ते तिकून फिरून येऊ. चांगलं वाटून राहिलं इथं मस्त वातावरणात, जरासं फिरून असं चाललो जाऊ. मग चला ना आता इथूनच सीधं सीधं का फिरून. चला ना कल्याणी, कोण काय बोलते आता आपलं साक्षगण होणार आहे 10 तारखेला. कोण काय बोलणार आहे आता, कोणाची हिंमत नाही आपल्याला बोलायला. चला तिकडून जरासा कच्चा चिवडा खाऊन घेऊ मस्त. जाऊ मग, भूक लागली मला. बरं ठीक आहे, चला मग. हो चला, एक दोन समोसा खाऊन घेऊ. हो चला. आली नाही गड्या पोट्टी, अजून 5 वाजून गेले तरी. आता येवाले पाहिजे होतं ना आतापर्यंत. ए मा, काय होय रे, केवढ्यानं भेली मी लावलं का अजून तुला ये मा करून? काय म्हणता, काय बोलता? जोरानं चिल्लावून राहिला ये मा करून. जा भाजी पोय बनली आहे, जेवून घे चुपचाप, आणि चुपचाप राह तिकडे. जा मॅड नको करू, एक तर दिमाग नाही काम करून राहिला त्याच्यात अजून फालतू तर घरानं लावून राहिला. आई मला पैसे दे ना, पैसे मागून राहिलो तर. मला 500 रुपये पाहिजे, ते मला 500 रुपये. पैसे कायले पाहिजे पैसे तुले? काही खावायला नाही का घरी? भाजी भाकर नाही आहे का? आज जाणं भाजी पोई बनवून ठेवलं आहे ना, जाय ना जेवण. पैसे कायले पाहिजे? पैसे खातं काय? ए मा, काय त्या तायडीसाठी आहे का सगळं? माझ्यासाठी काहीच नाही काय? तायडीले तर जेव्हा मागले तेव्हा पैसे देऊन देता तिले, आणि मग मागतले तेव्हा मला खावायला पाहिजे काय म्हणता पैसे? मला बॅट बॉल खेळायला पैसे पाहिजे. दे मला 500 रुपये. बॅट घेतो मी, बॉल घेतो मी, बॅट बॉल पाहिजे खेळाले. काय रे गावामध्ये उन्हाळ का कराले? हा, लोकांच्या घरावर चेंडू फेकाले खेळतं काय? बॅट बॉल खेळून काय मोठा नाही तिथं वर्ल्ड कप मध्ये, तिथं जाशील का खेळाले टीव्ही मध्ये? मोठा बॅट बॉल खेळणारा चुपचाप घरी राह, वावराचे काम करते, मैस सोडणे ने चाराले. आई दे ना, आई दे ना, 500 रुपये दे ना. मी नाही का काय करणार, मी चांगल्यानं खेळून त्या तिकडे गावाच्या बाहेर खेळणार मी पुरं. दे ना आई, दे ना 500 रुपये दे ना. काहून अशी करतो तू? एक दिवस आई, एक दिवस मी क्रिकेटर बनन, आणि मी खरोखर मग त्या जाईन मी टीव्हीत खेळाले. ते राहते ना काय आता सुरू आहे, त्याच्यात मी खेळन, आणि मग तुले लय पैसा देईन आई, मी लय पैसा देईन मी तुले. IPL मध्ये जाईन ना मी खेळाले. हा दे ना 500 रुपये, दे ना आई, दे ना 500 रुपये. हट रे, नाही आहे मापाशी 500 रुपये. हो तिकडे जाऊ दे मला. आलं ए मा, काहून अशी करतं? दे ना पैसे मला 500 रुपये. आजी दे बरं मला पैसे, दे बरं मला पैसे पाहिजे. आई देऊन नाही राहिली मला पैसे. तू दे आता मला पैसे. 5 रुपयाची भेटतो का कुलपे? 5 रुपये हा माझ्याजवळ.
आजी कोणत्या जमान्यात जिंकून राहिली तू? 5 रुपयाची कुल्फी नाही भेटत, आता 10 रुपयाची कुल्फी भेटते. आणि मला कुल्फी खायला नाही पाहिजे, मला पैसे. मला बॅट बॉल घेवायला पाहिजे, मला 500 रुपये. 500 रुपये दे मला. बोय बोय माय हो 500 रुपये 500 रुपये कटा बापानं कमावून ठेवले काय मापाशी 500 रुपये मागून राहिला मुली. मा बाप कमावून तुले कायले देईन हो आजी? मामानं कमावले असन, मा आजोबानं कमावले असन, ते तुझ्या पाशी असन. दे मला 500 रुपये. मी बॅट बॉल खेळन, मी बॅट बॉल घेवायला पाहिजे, मला 500 रुपये दे. 500 रुपये हो फुकाचे आले का मापाशी इथं 500 रुपये 500 रुपये देऊ तुले जा मग त्या बापाले त्या मायले. आजी मग मा घरचं फुकाचं खाऊन राहिली तू तर? मोय बोय 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 मा कसं बोलते बाय पोरगा. ओ मुन्या पाय व तो पोरगा कसं बोलते. पाय व मुन्ने पाय तो पोरगा कसं बोलते मला. पाय कोणाचं शिकवण होय तो याच्या बापानं याचा बाप बोलला असं नसा. हा तर ह्या बोलते तसा. पाय कसं बोलते त्या पोरग मला. काय म्हणते? ठोकाचं खातं म्हणते मा घरी म्हणते. हो रे पद्या मॅच झालं काय कडे पोरग काऊन असं म्हणता रे? आजी होय ना, आजीला असं बोलायला लागते काय? त्या बापाची माय राहिली असते तसंच म्हणलं असता का तू? ए मा मग तू याई मला पैसे काऊन नाही देत? मला 500 रुपये पाहिजे तर म्हणते फुकाचे आले काय म्हणते मापाशी म्हणते. मग आपल्या घरचं बी जेवण काय फुकाचं आलं काय? पाय व मुन्नी पाय व कसं बोलते बाई पोरग. कोणाची शिकवण आहे कोणा शिकवलं बाई आल्या. हा 500 रुपये मागून राहिला मुली. कोणा नाही शिकवलं आई? कोणा नाही शिकवलं? त्याला ते पोटच तसा आहे, तो तसाच बोलते. तो तसाच बोलते. त्याला कोणा नाही शिकवलं? त्याला कोणा शिकवायची गरजच नाही. थोत शिकवते मोठ्या मोठ्या इले, तर त्याला कोण शिकवण? देऊ नको आई, देऊ नको त्याला 500 रुपये. देऊनच ना राहिली मी. मला माहित आहे काही खेळन 2 दिवस आणि 500 रुपयाची ना सोडा करण. ए आई ए आजी तुम्ही दोघेही तशाचा. जाऊ द्या, नको द्या, कोणीच नको द्या मला पैसे. मी कामाला जाईन, मी काहीतरी करन आणि मग मी पैसे कमवून ना बॅट बॉल घेईन. काय झालं? कायचा कल्ला सुरू आहे घरामध्ये? साऱ्या बाहेरपर्यंत आवाज येऊन राहिला घरातला कल्ला. हा पहा ना जावा बापू पहा ना काय म्हणते तुम्हाला. पहा ना काय म्हणते. असं बोलणं राहते का लेकराचं? काय म्हणते? काय म्हणलं आता त्यानं? आजी तू मा घरी फुकाचं खातं म्हणते असं म्हणून राहिलं ते पोरग बाई. असं काय बरोबर असं म्हणून राहिलं काय? असं काय? थांब पद्या असं बोलायला लागते काय आजीसोबत? असं म्हणतं का आजीले? हा हे चुकीचं आहे ना. असं शिकला का शाळेत? असं शिकवते का तुले? मोठ्याही संग कसं बोलायचं, काय बोलायचं, काय शिकवलं नाही का? मान सन्मान करणं. बाबा आजीले बी तर शिकलं पाहिजे का लायण्यासोबत कसं बोलायला लागते. मी आजीला पैसे मागून राहिलो तर आजी म्हणते फुकाचे आले काय म्हणते मापाशी. बाबा अशी म्हणते आजी. मग मी नाही म्हणू काय का आमच्या घरचं जेवण फुकाचं आलं काय म्हणून? हो बरोबर आहे. मग जशात तसं काय जवळ बापू तुम्ही बी जशाच तसं म्हणून राहिले. हा पैसे 500 रुपये मागून राहिला तो. 10-5 रुपये नाही 500 रुपये मागून राहिला तो. तर द्या ना. काही वर्षापासून तर आल्या तुम्ही. मला लेकराला एक तर ड्रेस नाही घेतला. आता ते पोरगं त्याच्या तोंडानं मागून राहिला तर द्या ना. मागून राहिला तो ड्रेस नाही घेतला. घेईन मी त्याला ड्रेस. घेईन ड्रेस तर बॅग साठी पैसे मागून राहिला मला 500. ड्रेस घेईन मी त्याला जावाच्या टायमाले जावाच्या वेळेला घेईन मी त्याला ड्रेस. आता येणंच नाही झालं हेही नाही आली मा घरी तर ते लेकरही नाही पाठवली मा घरी तिनं. तर मी कशी ड्रेस घेऊ? हव्या तर तिथून फेकून देऊ का डायरेक्ट यायच्या अंगावर ड्रेस नाही घेतला म्हणून राहिले जवळ बापू. तुम्ही बी पोराच्या जिकून होऊन राहिले. तर मग आता काय करू? आता ते पोरगं बी बरोबरच म्हणते. काय तुम्ही काय परके आहे? बाहेरच्या माणसाला मागून राहिला का तो पैसे? घरच्याच माणसाला मागून राहिला ना. तुम्ही त्याला फुकाचं आलं काय सांगाल तो बोलणारच आहे तसा. एवढा काही लहान नाही आहे, समजदार आहे तो. समजते त्याला. द्या तुम्ही मागतेच होतं. तुम्ही बी तसेच व्हा. हा कल्लीचे बाबा. ओले कल्याणी आले नाही का अजून? आता 6 वाजत आले ना. आले ना कल्याणी? मी म्हणलं कल्याणी आली सांगा घरी. आले का? नाही ना कल्लीचे बाबा अजून नाही आली ना पोटी. मी 5 वाजतापासून तिची वाट पाहून राहिली तर म्हणतात यानं लावलं पैशाचं. हा 6 वाजून गेले अजून नाही आले. आता हा तुम्ही तर जाऊ दिले जाय म्हणलं. हो ना. तरी मी म्हटलं होतं की लवकर येऊन जातो पोरी म्हणून. तरी 6 वाजवलेच. चला येईन. झालाच तरी टाइम 5च्या पहिले येजो म्हणे माय बाबा. 5च्या पहिले येजो म्हणे. इथंच 7 वाजून गेले. आता घरी काहीपर्यंत पोहोचू आपण. पिंकीचे मामा तुम्ही जे समोसे खावायला नाही गेलो असतो ना तर आतापर्यंत घरी पोहोचलो असतो. पण मला काय माहित कल्याणी, मला काय माहित समोस्यावाल्यानं एवढा टाइम केला. मला वाटलं का तळले तुडले असं बा पटकन घेतले खाल्ले चाललो. पण त्यानं किती टाइम लावला समोसे तळाले बनवाले तळाले. ते बाई आली मग तो गेला. मग तळले तळाले. किती टाइम. एकदम धीरे तळले त्यानं समोसे. तर समोसावाल्याची गलती आहे माही नाही. पण पिंकीचे मामा समोसावाल्यानं आपल्याला बोलावलं होतं का? या तुम्ही खा मा 5चे समोसे. आपणच गेलो होतो ना. आपल्याला समजायला पाहिजे होतं का उशीर होऊन गेला तर समोसे नाही खाल्ले पाहिजे. पटकन आपलं निघून गेलं पाहिजे. समोसे का तिथे जाऊन खाणं होत होतं. एक यादगिरी राहायचं म्हटलं. तिथं गेलो होतो तेव्हा समोसे खाल्ले. तर मागच्या वेळेला आपण आलो तर काही म्हणजे दर्शन सुद्धा चांगलं घेता नाही आलं. ते बाईच भेटून गेली चर करायला.
तर दर्शन बी चांगलं झालं ना, हिंडणं घुमणं काहीच नाही झालं मागच्या वेळेनं. म्हणून म्हटलं आता चला, आता ह्या वेळेनं आलो तर यादगिरीसाठी बा समोसा कच्चा चिवडा की जरासं खाऊन घेऊ, मग जाऊ. पण मला काय माहित असं होईल म्हणून. पण तरी मग तिथं गेल्यावर बी मी म्हटलं होतं ना तुम्हाला, चला वापस राहू द्या, नाही खाऊ समोसे. तर पण तुम्ही ऐकलं नाही, तुम्हाला खावायचेच होते. अरे बा कल्याणी, समजून घ्या तुम्ही. अर्धे पर्धे त्यानं तळले आणि मग आपण तिथून निघून गेलो तर मग पांचट नाही पडलो असतो का आपण? मी पांचट नाही पडलो असतो का? काय म्हटलं असतं त्यानं दुकानवाल्यानं, कसा माणूस आहे, समोस्याचा ऑर्डर दिला, मी तेलात टाकले समोसे आणि निघून चालल्या गेला, असं झालं असतं. म्हणून थांबलो अजून आपण. सगळेचा विचार तुम्हाला, सगळेचा विचार तुम्हाला. तो काय म्हणन, तो काय म्हणन. इकडे तर गाडी नाही भेटली, गाडी नाही भेटून राहिली, तर काही गाडी भेटून काही जाऊ आपण तिकडे. माय बाबा काय माहित काय करते काय नाही. तर अजून मला बोलन. अजून माझी आई बी तर पहिलेपासूनच टोमणे मारून राहिली मला, त्या मनाचं झालं आणि त्या मनाचं झालं करून. काही नाही म्हणत, तुम्ही टेन्शन नको घ्या कल्याणी. मी हाव ना तुमच्यासोबत. आता आपण काय पैसेवानी आहो का? आता आपलं साक्षगंध आहे, आपलं जोडलं लग्न. मग कोण काय म्हणणार आहे? कोणाची हिंमत एवढी आपल्याला काही म्हणणार? कोणी काही नाही म्हणत. आता टेन्शन ठेवायची गरज नाही. आता कोणी काही नाही म्हणत. आता ह्या टायमाला कोणाला दिसलो बी असतो ना तर मी समोर गेलो असतो, हा आलो आम्ही पारसिंग. त्या टायमाला तर गोष्ट वेगळी होती. तवाई तर बोलू शकले असते, हा आलो आम्ही पारड शिंग्यात, मी प्रेम करतो कल्याणीवर, मला लग्न करायचं आहे, असं तवाई तर म्हणू शकले असते. पण तुमची तर घाबरली होती तवा, असे सटकून निघून गेले. नाही कल्याणी, तवा नाही बोलू शकलो असतो मी. फालतू मार खाल्लो असतो त्या बाबाच्या हातचा. तुलेच मारलं तर मला नाही मारलं असतं. साऱ्या लोकांच्या देखत माझी बदनामी झाली असती, मा बरोबर मा बहिणीची, मा भातव्याची बदनामी झाली असती. म्हणून ते मला पया लागलं. आता नाही भेट मी कोणाले. आता नाही काही करू शकत कोणी. काही कोणी मला तुझ्या बाप मला तुमचे वडील मला मारू नाही शकत काही. म्हणा पिंकीचे मामा, तुझ्या बाप म्हणा. काय आता झालं काय? आता काय कोण करणार आहे? आता म्हणा आता. अरे नाही कल्याणी, मी तसा नाही बोलत होतो. पण मा तोंडात येऊन गेलं. मा भाऊजी तसा बोलत राहते ना, म्हणून मा तोंडात येऊन गेलं. तसं मी नाही बोलणार, समोरही नाही बोलणार, मी बोलणारही नव्हतो तो. नाही तुम्ही बोला ना समोर. आता मोठे तुम्ही म्हणता मले तू नाही म्हणत, तुम्ही करता समोर चालून तुम्ही मला शिव्या बी द्या. नाही कल्याणी, विश्वास नाही का मावर? मी तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही. तुमच्या अंगावर, तुमच्या डोळ्यात पाणी नाही येऊ देणार मी. हो, एवढं तुमचा मी काळजी घेईन तुमचीवाली. पाहू ना समोर चालून, पाहू ना. आहेच पुरी जिंदगी, मी हाव तुम्ही हाय, जाता कुठं पाहू. कल्याणी उशीर झाला म्हणून तुमचं दिमाग सरकलं, म्हणून असे बोलून राहिले तुम्ही. टेन्शन नको घ्या. तुमचे बाबा तुम्हाला काही नाही म्हणणार, कोणीच काही नाही म्हणणार. मी आहो ना, मी असल्यावर तुम्ही टेन्शन नको घ्या. जाऊ आपण, भेटणच गाडी होतेच जाणं, जाऊ बरं म्हणा. अजून नाही आली पाय, अजून नाही आली. 5च्या पहिले येतो म्हटलं होतं तिले. पाय आता किती वाजले आता? पाय अजून नाही आली. तर मावर कायले तुम्ही वरडून राहिले? म्या काय केलं? म्या म्हटलं का तिला जाय म्हणून? मी तर नाहीच म्हणू. तुम्हीच तर जाय बाई. हा, मोठा लाड आहे त्यानं पोरीचा. हा, आपली पोरगी कशी आहे तसं वागावं आपण. पण तुम्हाला तर पोरीवर मोठा विश्वास आहे आणि मोठा लाड आहे तिचावाला. तुम्हीच तर तिला होकार दिला जाय. आता बा, मी आता नाहीच म्हटलं होतं पहिले, पण एवढी विनवणी करत होती पोरगी, जातो बाबा खरंच येतो मी. तर म्हणलं बा पोरगी खरंच जात असन, तिने कपड्याची जरूरत असन म्हटलं, तर म्हणून मी काय म्हटलं. कपडे जे जरूरतचे कपडे ते तर आहे, ते तर तिनं सांगत आणले. तुम्हाला भल्ला विश्वास आहे पोरीवर. जर अशी ते बोलली तुम्हाला का हा बाबा मी तर खरंच हाव बाबा अशी बोलली का? बस माय पोरगी बोलली चांगली, विश्वास ठेवून देता पोरीवर. अजून नाही आली कल्याणी नाही का? पाय नाही, अजून नाही आली ना. किती रात झाली मामीजी, मी नाही म्हटलं होतं तिले. तरी गेली जबरदस्तीनं. काय म्हणे 4च्या 5च्या पहिले येतो, अजून नाही आली. आता काय करावं आम्ही मामीजी? आणि तुम्ही म्हणता मग ध्यान नाही ठेवलं पोरीवर. काय आता एवढी मोठी पोरगी आणि काय तिच्या मागं राहावं आता? बरं हे तपास करा. ज्या पोरासंग तिचं जुळलं ते पोरगं आलं काय घरी? पहा बरं त्याले. नाही तर दोघं संघ असतील तर. मंगळल्या दिवशी गेलते म्हणताना संघ तर आता गेले असतील संघ तर. जाऊन पहा बरं ते पोरगं हाय काय तर आलं काय घरी तर. हो, कल्लीचे बाबा त्याच्या संग तर नाही गेली अजून. का काही नसलं काम करून पोटी अजून. आताच्या आता जमदम लग्नही जुळलं, जमदम साक्षगंधही नाही झालं तर चालतं का? त्याच्या घरी विचारू, त्या पार्वतीला विचारू काय जाऊन मी का तो आला काय म्हणून? नाही मुन्नी, थांब. बोबाटा होईन साऱ्या गावामध्ये. त्याच्यासमोर नसली तर मग तो जर घरी असला तर आपल्याच पोरीची बदनामी होईन. अजून थांब, फोन करून पाहतो मी पोटीले कुठं आहे तर. नाही खोलीवरच थांबली असन का? ते साधना म्हणत असन राहू दे आज नको उद्या जातो, तर खोलीवर थांबली असन. तर मग तिनं फोन करायला पाहिजे होता ना, का बाबाले फोन करून देतो बा, सांगून देतो बाबाले. तर आपण काळजीत नाही राहिलं, एवढी नाही समजत का तिले? नसन लक्षात तिच्या, तर मी करून पाहतो फोन. थांब. आता नाही, आता खरंच सटकली माई पिंकीचे मामा. आता खरंच सटकली माई. आता फोनच करतो मी मा बाबाले आणि सांगून देतो. अरे असं करू नका, सांगू नका आपण दोघं सोबत आहे म्हणून. नाही तर बाबा अजून ओरडतील. साक्षगंध नाही झालं ना समज कसे म्हणून. कसे बोलता तुम्ही? आताच तर म्हणत होते मी भेट नाही. आता आपलं साक्षगंधच आहे तर काय कोणी म्हणून आपल्याला आता जसं बोलून राहिले तुम्ही. तसं
तसं नाही कल्याणी भेट नाही मी आपण ठीक आहे दोघं संघ आहे सगळे माहीत झालं पाहिजे पण आता आपण डायरेक्ट जाऊ ना तुमच्याच घरी जाऊ डायरेक्ट आता फोन करून खायला सांगता मग अजून संताप मी द्यायच्या दिमागाले आपण डायरेक्ट घरीच जाऊ ना पण मी फोन करून सांगतो ना ते काळजीत नाही राहणार सांगून देतो का मी पिंकीच्या मामासोबत आहे बा येऊन राहिली मी तुम्ही टेन्शन नको घेऊ तुम्ही काळजी नको करा सांगून देतो ते काळजीत नाही राहील हो बरं ठीक आहे द्या सांगून ठट बापा माझ्या कधी नशीबच खराब आहे काहून कल्याणी काय झालं हे पा मोबाईल मध्ये चार्जिंगच नाही आता फोन कसा करू मी अरे चार्जिंग ठेवायला पाहिजे होती मोबाईल मध्ये कुठं गेलं तर चार्जिंग असली पाहिजे आपल्या मोबाईल मध्ये होती माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग आता मला काय माहित आपण पारड शिंगेला जाणार आहोत म्हणून मी म्हटलं खोलीवर जातो कपडे घेतो साधनाले सांगतो आणि घरी वापस येतो म्हटलं तर 50% होती तेवढी होऊन जाते म्हटलं तर आता आपण पारड शिंगेत गेलो तिथं मी रील पाहिली हे पाहिली ते पाहिली तर चार्जिंग संपून गेली आणि मला माहितही नाही माझा मोबाईल गरम बी भरला होते जुना आहे ना आणि स्वस्त आहे अरे काही पर्याय नाही ना मग आता गाडी आल्याशिवाय जाणं होत नाही तुमच्या जवळ नाही का तो फोन तुमचाच फोन द्या ना तुमच्या फोन न करतो फोन माझ्याजवळ नाहीये फोन बापा बापा एवढे दूर काम करता तुम्ही रोज येणं जाणं करताना फोन नाही तुमच्या जवळ होता माझ्याजवळ फोन खराब झाला दुकानात टाकला 4-5 दिवस भेटल म्हणे 4-5 दिवसांना तर म्हणून आता माझ्याजवळ काही फोन नाही बापा आता काय आता माझ्या बाबा वाट पाहत असतील काळजी करत असतील